मुशीर खानची डबल सेंचुरी फक्त 20 धावांनी हुकली. तर म्हणजे दुलीप ट्रॉफीच्या मॅचेस सूर्या फर्स्ट क्लास क्रिकेट आहे. त्यामध्ये पहिली जी मॅच होती इंडिया वर्सेस इंडिया बी मध्ये जर इंडिया बी पहिले फलंदाजी केली त्यामध्ये मुशीर खानचं आपल्याला डबल सेंचुरी नाही मिळाली, पण 180 म्हणजे 180ची रनाची शानदार खेळी भेटली. तर आपण व्हिडिओ पाहणार आहे. तर इंडिया बी मध्ये फर्स्ट बॅटिंग घेतली. तर आपण मुशीर खानची गोष्ट करतोय. मुशीर खान जेव्हा फलंदाजीला आला, स्टार्टिंगमध्ये बॅटिंग झाली तर मुशीर खान जेव्हा फलंदाजी आला तेव्हा 94 7 विकेट गेलते. 94 रन 7 विकेट गेलते. त्यामध्ये 7 विकेट होते असे यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर अशा इतर प्लेयर गेले होते. मुशीर खान हा क्वालिटीज बॅट्समॅन टेस्ट क्रिकेटमध्ये जसा सरफराज खान आहे. कारण की आपण का म्हणताय मुशीर खानचं एक मिडल क्लास फॅमिली त्याचं बिलॉंग करतं सरफराज खान आहे. आणि मुशीर खान फक्त 19 वर्षाचा आहे, जास्त मोठा नाही. 19 वर्षाचा मुशीर खाननी 180 रन मारली, ते पण प्रॉपर गोलंदाजी. तुम्ही म्हणता की गोलंदाजी तेवढी चांगली नसेल, म्हणजे तुम्ही म्हणजे प्रॉपर गोलंदाज नसेल, पण तुम्हाला सांगून देतो की मुशीर खानने 180 रन ज्या पेस अटॅक बॉलिंग अटॅकच्या याच्यावर विरुद्ध त्यांनी 180 रन बनवले. त्यामध्ये खलील अहमद टॉप क्लास बॉलर आहे, आकाशदीप, आवेश खान, कुलदीप यादव, रियान पराग, शुभम दुबे हे प्रॉपर बॉलिंग आहे. आणि हे बॉलिंग भारताची सरळ बॉलिंग आहे. आणि त्यावेळी मुशीर खाननी फक्त 21 वर्षा त्यांनी 181 रन बनवले. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की भाई यातील एवढं जण IPL मी असं म्हणतो की आता 2000 IPL 25मध्ये त्यांनी सभा करावावर IPLमध्ये एंट्री करावं असं मला वाटते मुशीर खान. त्यानंतर नवदीप सैनी एक गोलंदाज आहे. नवदीप सैनी भारतीय टीममध्ये खेळला आहे, पण काही कल्चरमुळे तो एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. पण त्यांनी ज्या प्रकारे काल बॅटिंग केली, म्हणजे 7 विकेट होते. अर्ध श्रेय फक्त मुशीर खानला भेटते, कारण की नवदीप सैनीला भेटते. कारण की नवदीप सैनीने ज्या प्रकारे इनिंग बिल्ड केली आणि नवदीप सैनीने 50 रन म्हणजे अर्धशतकीय खेळी खेळली मुशीर खानसोबत आणि 300 रनावर येऊन टाकलं इंडिया बीला. सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.